एकूण वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संत मालिकेचं चिंतन करा. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्यापासून ते निळोबारायांच्यापर्यंत संत परंपरा मानण्यात येते. निळोबारायांच्या नंतर कोणालाही वारकरी संप्रदायिक माणूस संत समजत नाही. हल्लीच्या काळामध्ये साधूला संत म्हणण्याची पद्धत आहे, पण वारकरी संप्रदाय त्याला मान्यता देत नाही. तुम्ही त्यांना अन्य काही उपाध्या लावा, पण संत शेवटचे हे निळोबारायांपर्यंत आहेत. अशा सगळ्या संतांचं वाङ्मय एकत्रित केल्याच्या नंतर आपल्याला आश्चर्य वाटेल, 50% अधिक वाङ्मय एकट्या एकनाथ महाराजांचं आहे. आणि राहिलेल्या 50% राहिलेल्या जेवढे काही टक्के आहेत त्याच्यामध्ये सगळे संत आहेत. एवढं प्रचंड वाङ्मय हे एकनाथ महाराजांचं आहे. म्हणून एकनाथ महाराज हे खरे शब्दप्रभू आहेत. शब्दांचा भांडार त्यांच्याकडे आहे. एकनाथ महाराजांनी मराठी भाषेला अनेक नवनवीन शब्द उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि म्हणून एकनाथ महाराजांच्या या वाङ्मयाचं परिशीलन करत असताना एकेका ग्रंथाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आज सकाळी भगवान श्री वैजनाथाच्या अभिषेकाचा योग आला आणि त्या ठिकाणी अतिशय श्रद्धेनं अभिषेक आमचा संपन्न झाला. वारकरी संप्रदाय हा मूलतः वैष्णव संप्रदाय आहे, परंतु वैष्णव आणि शैव यांचं एकत्रीकरण हे आपल्या साधू संतांनी करून ठेवलेलं आहे. तुम्ही उत्तरेमध्ये गेलात तर तुम्हाला भरपूर वैष्णव दिसतील, म्हणजे विष्णूचे उपासक दिसतील. तुम्ही दक्षिणेमध्ये गेलात तर तुम्हाला भरपूर शिवाचे उपासक दिसतील. पण आपला महाराष्ट्र हा मध्यावर्ती आहे, त्यामुळे समन्वयाची भूमिका ही महाराष्ट्राची आहे. एकाने गमतीनं सांगितलं, भगवंतानं सौंदर्य वाटायला सुरुवात केली. गमतीनं सांग आणि तुम्ही पण गमतीनंच घ्या. भगवंतानं सौंदर्य वाटायला सुरुवात केली, उत्तरेतून प्रारंभ केला, दक्षिणेकडे येता 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 संपलं. तुम्ही बघा, उत्तरेतली जी माणसं असतात, म्हणजे काश्मीर वगैरे आदी पंजाब वगैरे क्षेत्रातली, हे स्त्री असो किंवा पुरुष असो हे सुंदर असतात, देखणे असतात. आणि जसं 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 आपण दक्षिणेकडे जातो तशी दक्षिणेकडची माणसं काही फार गोरी नसतात, काही दिसायला चांगली नसतात. दक्षिणेकडे जाता जाता ते सौंदर्य संपलं म्हणे. पण भगवंताला असं वाटलं की आपण दक्षिणेवरती अन्याय केला आहे, म्हणून दक्षिणेमधून बुद्धी वाटायला सुरुवात केली. आता ही उत्तरेकडे जाता 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 संपली. बुद्धी दक्षिणेकडून वाटायला लागलोय. आपण मोठ्या पोस्टवरती सगळी जी माणसं पहा, ही सगळी दक्षिणेतली असतात. दक्षिणेतली माणसं अतिशय मोठ्या मोठ्या पोस्टवरती असतात, कारण विद्वत्ता त्यांच्याकडे आहे. म्हणजे दक्षिणेकडून मग आपला महाराष्ट्र मध्यावर्ती आहे. मध्यावर्ती असल्यामुळे दक्षिणेतली बुद्धीसुद्धा आपल्याकडे आहे आणि उत्तरेतलं सौंदर्यसुद्धा आपल्याकडे आहे. दक्षिणेतला शैविझम आपल्याकडे आहे आणि उत्तरेतला वैष्णविझम आपल्याकडे आहे. साधू संत जर नसते तर शैव आणि वैष्णववाद हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा पराकोटीला पोचलेला होता, तो तसाच राहिला असता. परंतु मधला मार्ग संतांनी काढला. एकनाथ महाराजांचं फार सुंदर वचन आहे. नाथ महाराज म्हणतात, होऊनी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे न पहावे वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. वैष्णव असून जो शिवाची निंदा करतो किंवा शिवाची पूजा करत नाही, तो अधमाधम आहे, तो मूर्ख आहे. ही एकनाथ महाराजांची भाषा आहे. म्हणजे संतांच्या वाङ्मयाचा तत्कालीन समाजावरती पडलेला परिणाम असा आहे की दक्षिणोत्तरचा जो शैव वैष्णवाचा वाद होता तो आमच्या महाराष्ट्रामध्ये मिटून गेला. त्यामुळे एकनाथ महाराजांसारखे संत, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तया न वाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव, निवारी कळीकाळाचा भेव. ही भाषा वापरू शकतात जन्मानी आणि कर्मानी वैष्णव असून. आणि ही एकरूपता
ही आम्हाला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळते, एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये पाहायला मिळते. म्हणून भगवान वैजनाथाची पूजा करत असताना मन प्रसन्न झालं. त्याच्यानंतर श्री संत जगन्मित्र नागा महाराजांच्या समाधीचं दर्शन केलं, संजीवन समाधीचं दर्शन केलं आणि आवटी कुटुंबियांकडे प्रसादाचा योग आला. 3 दिवस त्यांनी अतिशय श्रद्धेनं, ताईंनी आणि त्यांच्या घरच्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं भोजन प्रसादाचा लाभ घडवून दिला. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या योग जुळून आला ते आमच्या चाटे मामांमुळे. आणि हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, योजकस्तत्र दुर्लभा. मी अनेक वेळा येऊन गेलो, दर्शन करून गेलो, परंतु अशा पद्धतीनं काही निवांतपणे काही भगवंताची पूजा वगैरे करता आली नाही. पण या 3 दिवसांच्या काळामध्ये परळी वैजनाथमध्ये अतिशय सुंदर रीतीनं हे 3 दिवस निघून गेलेले आहेत. आणि त्यामुळे या 3 दिवसाचं परिशीलन जेव्हा मी केलं तेव्हा या 3 दिवसामध्ये आपण काय सांगितलं तर एकनाथ महाराज सांगितले, एकनाथ महाराजांचं तत्त्वज्ञान सांगितलं आणि एकनाथ महाराजांच्या आज ग्रंथाचं परिशीलन आपण करत आहोत. म्हणजे एकनाथ महाराजांनी जे काही ग्रंथ लिहिले आहेत त्याची पार्श्वभूमी आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि त्या ग्रंथाचं महात्म्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे. महत्त्वाची गोष्ट जी असते ती सर्वात शेवटी असते. मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं, संतांचं चरित्र हे सार्वत्रिक आहे, त्यांचं आचरण आणि त्यांचं लिखाण हे महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी आदर्शभूत आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या प्रमुख 3 ग्रंथांपैकी जो एक ग्रंथ आपण पाहतो तो एकनाथी भागवत आहे. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये हजारो ग्रंथ आहेत. लोकांना काही असा प्रश्न पडला की हजारो ग्रंथ आहेत पण त्यातला नेमका महत्त्वाचा ग्रंथ कोणता? काही महत्त्वाचे अशी थोडे ग्रंथ सांगा, कारण आम्हाला ते वाचण्यासाठी वेळ नाही आणि ते समजण्याची बुद्धी नाही. मग आपल्या पूर्वसुरींनी काय केलं, 3 विभाग केले आणि त्याला प्रस्थानत्रयी असं नाव दिलं. दशोपनिषद, वेदांताचा शेवटचा भाग म्हणजे उपनिषद, दशोपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे क्रमानं असे त्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. म्हणजे आपल्या समस्त हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान या 3 ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. तसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या संतांचे अभंगाचे गाथे आहेत. कोणाचा 1 अभंग असेल, कोणाचे 4000 अभंग असतील, पण प्रत्येकाची अभंगाची गाथा अशी समजली जाते. पण या गाथे व्यतिरिक्त ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज असे 2च संत आहेत की ज्यांनी ओवीबद्ध छंद आपल्यासमोर आणला. ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहेत, ज्ञानेश्वरीचे काय अभंग नसतात. ज्ञानेश्वरी मराठीत आहे, मराठी लोकांना सुद्धा हे माहिती नसतं की ज्ञानेश्वरी मराठीत काय. लोक विचारतात महाराज ज्ञानेश्वरी मराठीत आहे काही संस्कृतमध्ये आहे. आज आपल्याला ती भाषा कदाचित अबोध ठरत असेल, न कळणारी वाटत असेल, परंतु प्राकृत मराठी भाषा आहे, 700 वर्षांपूर्वीची भाषा आहे, म्हणून थोडीशी आपल्याला अवघड वाटते, एवढंच. ज्ञानोबारायांचे ग्रंथ अमृतानुभव, ज्ञानेश्वरी ज्याला भावार्थ दीपिका असं आपण म्हणतो, आणि चांगदेव 65 अभंगाची गाथा. परंतु एकनाथ महाराजांची वाङ्मय रचना जर आपण बघितली तर संख्येनं सुद्धा जास्त आहे. म्हणजे ओवी छंद जर आपण बघितला, त्या ओवी छंदामध्ये सुद्धा ती संख्या 5 लाखाच्या घरात आहे. आणि अभंग रचना सुद्धा नाथ महाराजांची आहे. तर आपल्या पूर्वसुरीने काय केलं, वारकरी सांप्रदायिक एवढे सगळे ग्रंथ आहेत, त्यातले नेमके आम्हाला प्रमुख कुठले ग्रंथ आहेत, आपलीही काहीतरी प्रस्थानत्रयी असावी. आणि म्हणून ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबारायांची अभंगाची गाथा या 3 ग्रंथांना वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी असं म्हटलेलं आहे. या एकनाथी भागवताचं महात्म्य बघा, स्थान मध्यावरती आहे. ज्ञानोबारायांकडून जे तत्त्वज्ञान घेतलं आहे ते विस्तृत करून नाथ महाराजांनी सांगितलं आहे आणि ते तत्त्वज्ञान तुकोबारायांनी पुन्हा सूत्रबद्धरित्या मांडलेलं आहे. म्हणजे एकनाथ महाराजांचं भागवत हे समन्वयकाची भूमिका स्वीकारत आहे. एकनाथी भागवताची 108 पारायणं तुकोबारायांनी भंडारा डोंगरावरती केली होती, भामचंद्र डोंगरावरती केली होती.
त्यामुळे तुकोबारायांच्या वाङ्मयावरती एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचा प्रचंड प्रभाव आहे. एकनाथ महाराजांचा अधिकार काय आहे तर जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. हा मंडप खांबांच्या आधारावरती उभा आहे, ज्याला आज आपण कॉलम असं म्हणतो. या कॉलमचं हे स्ट्रक्चर उभं राहण्यासाठी जेवढं योगदान आहे तेवढंच योगदान एकनाथ महाराजांचं वारकरी संप्रदायासाठी आहे. जर एकनाथ महाराज नसते तर ही वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहू शकली नसती असं बहिणाबाई स्वतः सांगतायत. म्हणून एकनाथ महाराजांचं कार्य हे एका युगप्रवर्तकाचं कार्य आहे. एकनाथ महाराजांचं कार्य हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. म्हणून अनेक अभ्यासकांनी त्यांना महाराष्ट्र महोदयाचा अग्रदूत असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकनाथ महाराज, आपल्याला असं वाटतं की एवढं तर नाव दिसत नाही वारकऱ्यांमध्ये, पण एकनाथ महाराजांचं जेवढं कार्य आहे तेवढं आपल्याला इतरत्र कुठे पाहायला सापडत नाही, एवढं योगदान आहे. आणि ग्रंथलिखाणाच्या बाबतीमध्ये आपला आजचा विषय आहे. या एकनाथी भागवताला उद्धव गीत असं सुद्धा म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यामध्ये फक्त 2 शिष्य केले. पहिला अर्जुन, त्याला समरांगणावरती श्रीमद भगवद्गीता सांगितली. आणि दुसरा उद्धव, ज्याला स्वतःच्या निजधाम गमनाच्या आधी उपदेश केला. असे 2च शिष्य भगवान श्रीकृष्णाने केलेले आहेत. मग जसं ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवद्गीतेवरची मराठीतली टीका आहे. आता ही श्रीमद भगवद्गीता कशामध्ये आहे तर महाभारतातल्या भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता आहे. आणि त्याच्यावरती मराठीतली केलेली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तसं एकनाथी भागवत म्हणजे काय तर आपण भागवताची कथा ऐकतो, भागवतकार जी कथा सांगत असतात, श्रीमद भागवताचे जे काही सप्ताह होत असतात त्यामध्ये श्रीमद भागवत नावाचा 18 पुराणांपैकी एक महत्त्वाचं पुराण आहे. त्या पुराणांमध्ये 12 भाग आहेत, त्याला 12 स्कंध असं म्हणतात. या 12 स्कंधांपैकी 11वा स्कंध हा ज्ञानपर आहे, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला उपदेश केलेला आहे. आणि त्या 11व्या स्कंधामध्ये 31 अध्याय आहेत. आणि त्या 31 अध्यायांवरची मराठीतली टीका, प्राकृतातली टीका म्हणजे एकनाथी भागवत आहे. या ग्रंथाचा प्रारंभ हा भरत राजाच्या कथेनं होतो, ज्याच्यामुळे आपल्या देशाला भारत हे नाव पडलं, तो भरत राजा. आता खरं तर आपल्याकडे आज वेळ खूप थोडा आहे, त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे. ज्याच्यामुळे आपल्या देशाला भारत हे नाव पडलं त्या भरत राजाच्या कथेनं याची सुरुवात आहे. मग त्याच्यामध्ये यदू अवधूत संवाद आहे, नारद वसुदेव संवाद आहे आणि भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाचा संवाद आहे. त्याच्यामध्ये अनेक गीता आहेत. आणि शेवटी श्रीकृष्ण परमपदवी म्हणून एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. मी आपल्याला काल सांगितलं की एकनाथी भागवत म्हणजे मुक्तीवरील गुरुभक्ती अपेक्षित असलेला ग्रंथ आहे. मुक्ती प्राप्त झाली आहे तरी देखील गुरुभक्ती करत राहणं याचा आदर्श म्हणजे एकनाथी भागवत आहे. या एकनाथी भागवताची लिखाणाची सुरुवात पैठणमध्ये झाली. लोकांनी आग्रह केला एकनाथ महाराजांना की आपण हा ग्रंथ लिहा, याच्यावरती टीका लिहा. एकनाथ महाराजांनी पैठणला याची सुरुवात केली. 1-2 भाविक होते, त्यांनी नाथ महाराज जे सांगायचे ते लिहून घ्यायचे. त्यांना पूर्ण भागवतापर्यंत थांबणं शक्य नसल्यामुळे 2 अध्याय त्यांनी घेतले आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण याचंच पारायण करत जाऊ असं म्हणून ते काशीला निघून गेले. स्नान झाल्यानंतर काठावरती बसले आणि वाचत बसले मोठ्याने. तिथे काही संस्कृत पंडिताची, संन्याशाची काही शिष्य आली. तिथनं चालले असताना त्यांना मराठी भाषा कानावरती पडली आणि थबकले. वाराणसी क्षेत्रामध्ये आजही संस्कृत प्रधानता आपल्याला पाहायला सापडते विद्वानांमध्ये. त्या काळामध्ये संस्कृताला प्रचंड महत्त्व होतं, जे इतर कोणत्याही भाषेला नव्हतं. ते थबकले आणि त्याने ऐकू लागले. त्यांच्या लक्षात आलं ही तर ही संस्कृत भाषा नाही आहे. मग त्यांना विचारलं, ये कौन से भाषा का ग्रंथ है? त्यांनी सांगितलं, मराठी भाषा. किसके बारे में है?
श्रीमद् भागवत के 11वें स्कंद पर हमारे पैठण के सदगुरु एकनाथ महाराज है, उन्होंने वो कथा लिखी है, उन्होंने ये ग्रंथ लिखा है। त्यांनी सांगितलं आमच्या गुरुजींकडे चला. गुरुजींकडे घेऊन गेले, त्या मुख्य संन्याशाकडे घेऊन गेले आणि त्यांनी विचारलं, हे तुम्ही लिहिलं का? नाही म्हणले, आमचे सद्गुरू आहेत पैठणला. त्यांनी बघितलं मराठी भाषेमध्ये संस्कृतातलं तत्त्वज्ञान लिहिलं आहे. पत्र पाठवलं पैठणला, 2 शिष्यांना पाठवलं आणि सांगितलं की आत्ताच्या आत्ता हे पत्र मिळाल्या क्षणी तुम्ही वाराणसीमध्ये उपस्थित व्हावं. आज्ञापत्र होतं एकनाथ महाराजांच्या नावाने. मोठ्या तावातावानं ती शिष्यमंडळी गेलेली, पैठणला आली आणि आल्याच्या नंतर बघितलं, एकनाथ महाराजांच्या स्वरूपाकडे बघितल्याच्या नंतर आणि एकनाथ महाराजांनी केलेल्या आदर सत्कारानं ते ओशाळले. त्यांना असं वाटलं की आपले महाराज जसे आसनावरती बसलेले, त्यांचा तामझाम सगळा, पण नाथ महाराज या महाराजांच्या शिष्यांना आल्यानंतर नम्रतेने म्हटले, या महाराज या, आपण इथले दिसत नाहीत. अशी मोठी नम्रता त्यांनी दाखवली. लक्षात घ्या, जीवनामध्ये आपण जर दुसऱ्याला मोठेपणा दिला ना तर आपल्याला त्रास कमी होत असतो. जीवनातलं सूत्र लक्षात ठेवा. पण आपल्याला आपला अहंकार सुटत नाही. एकनाथ महाराज एवढे विद्वान आहेत, कशाची कमतरता नाही त्यांच्या जीवनामध्ये. मी आपल्याला काल त्यांच्या श्रीमंतीबद्दल सांगितलं. स्वतः एवढे श्रीमंत, एवढे विद्वान, एवढे ज्ञानी, एवढे पंडित, तरीसुद्धा विद्यार्थी दिसले, म्हणले या या, ओशाळले. चिडून आलेले ते शांत चित्ताने म्हणू लागले, म्हटले महाराज आमच्या गुरुजींनी आपल्याला पत्र दिलं आहे आणि आपल्याला वाराणसीला यावं लागेल. नाथ महाराजांनी नमस्कार केला आणि सांगितलं, मला तर काशी विश्वेश्वराचं मला बोलावून आलेलं आहे. लगेच निघाले. एका धर्मशाळेमध्ये मुक्काम केला आणि शास्त्रवाद घालण्याच्यासाठी त्या पंडितांनी त्यांना बोलवलं होतं. शास्त्री पंडिताचा उच्चासन त्या ठिकाणी होतं त्यांच्या मठामध्ये. काही शिष्यांना पाठवलं आणि सांगितलं, बोलू ना. ती शिष्य गेले आणि तिथे गेले. त्यांना चिडून ते रागवण्यासाठी म्हणून बोलवायला गेले आणि नाथ महाराजांच्याकडे बघितलं की बघता क्षणी नाथ महाराजांचे भक्त बनले आणि पायापाशी जाऊन बसले. इतका वेळ झाला तरी आपली विद्यार्थी येत नाही आहेत. अजून काही जणांना पाठवलं. वर्णन असं आहे नाथ चरित्रामध्ये, 300 शिष्यांना नाथ महाराजांना बोलवून करायला पाठवलं. 300 संन्याशी आणि 300च्या 300 मंडळी सगळी नाथ महाराजांच्या पायापाशी हात जोडून बसली. त्या पंडितांना लक्षात आलं की याच्याकडे आकृष्ट होत आहेत सगळीजणं. मग म्हणू लागला, याच्याकडे काहीतरी काळी जादू आहे आणि जर आपण याला बोलवलं, त्याच्याकडे जो पाहतोय तो त्याचा भक्त बनतोय. समाज आपला एवढा मोठा आहे, आपल्याला मानणार आहे. आपण जर त्याच्याकडे बघितलं आणि आपण जर त्याच्या पायापाशी जाऊन बसलो तर आपली पंचायत व्हायची. मग काय करायचं? मग मधला मार्ग काढला की जो संस्कृतातलं तत्त्वज्ञान प्राकृतामध्ये करतो, मला त्याचं तोंड बघायचं नाही, मध्ये पडदा ठेवा. म्हणजे फायदा स्वतःचा, की जर आपण दृष्टादृष्ट झाली तर त्याचे भक्त बनू शकतो, ही भीती पोटात. पण बोलण्याची भाषा काय? की जो मराठीत तत्त्वज्ञान करतोय संस्कृतातलं, मला त्याचं तोंड बघायचं नाही, मध्ये पडदा ठेवा. ठीक आहे. आणि शिष्यांना सांगितलं, आता त्याच्याकडे बघायचं नाही, डोळे मिटून जायचं ना, आमंत्रण देऊन यायचं. तसं केलं. वेळ ठरली. नाथ महाराज समोर खाली बसलेले, हे महाराज आसनावरती बसलेले. नम्रतेनं नाथ महाराज बसले आणि त्यांचा शास्त्रवाद सुरू झाला. पंडितांनी विचारलं, संस्कृतातलं तत्त्वज्ञान तुम्ही प्राकृतामध्ये करतायत, काय कारण आहे? तुम्हाला माहिती नाही? संस्कृत वाणी ही गिरवाण वाणी आहे, ही देववाणी आहे. नाथ महाराजांनी त्यांना प्रश्न केला, महाराज संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही आली? बघा नम्रता. संस्कृत वाणी ही देवानं केली तुम्ही म्हणता, मग मराठी वाणी काय चोरापासून आली आहे का? सगळी सृष्टी जर का त्या भगवंतानं निर्माण केली आहे तर मराठी भाषासुद्धा त्यांनीच निर्माण केली आहे. आणि आपण बघा, मी काही चुकीचं तत्त्वचिंतन मांडतो का? थोडंसं वाचा, तुम्हाला लक्षात येईल की मी वेगळं काही सांगत नाही आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, कपिलेचे म्हणावे क्षीर, मा इतरांचे काय नीर. कपिला गाईचं दूध म्हणजे दूध, आणि एखादी तांबडी गाय असेल, पांढरी गाय असेल तर तिच्यातून येणारं काय पाणी आहे का? ती गाय आहे ना, तर ती दूधच देणार आहे. ही वाणी आहे ना, ही भगवंताच्या विषयीच बोलणार आहे. म्हणून आपण त्याचा स्वीकार करावा. मोठा शास्त्रवाद दोघांमध्ये झाला आणि त्या संन्याशाला एकनाथ महाराजांच्या मध्ये
चतुर्भुज रूपामध्ये महाविष्णूचं दर्शन झालं आणि क्षणाचाही विलंब न करता नाथ महाराजांना त्यांनी साष्टांग दंडवत घातलं. म्हणले, महाराज क्षमा करा, मी आपल्याला ओळखलं नाही, आपण लिहा, हा ग्रंथ लिहा. आता काय झालं की दोघं जण जेव्हा 2 अध्याय लिहून काशीला आली होती, ते तिथं येऊन पुन्हा नाथ महाराजांना बोलून पुन्हा नाथ महाराज काशीला येईपर्यंत पुढचे 3 अध्याय पैठणमध्ये पूर्ण झाले होते, ती पंचाध्यायी. म्हणजे एकनाथी भागवताचे सुरुवातीचे 5 अध्याय हे पैठणला झाले. आता राहिले 26 अध्याय. त्या संन्याशांनी सांगितलं आमच्याकडे लिहा, आणि नाथ महाराजांच्याकडे तो ग्रंथ नाथ महाराजांनी लिहायला सुरुवात केली. कार्तिक एकादश, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हा ग्रंथ पूर्ण झाला. आणि पूर्ण होणार या निमित्तानं त्यांनी काय केलं, पंडितांना, सगळ्या काशीतल्या विद्वानांना त्या ठिकाणी बोलून घेतलं. म्हणले, पैठणचे एक महात्मा आहेत एकनाथ महाराज, आणि त्यांचा ग्रंथ, त्यांचं पूजन आहे, समाप्ती, आपण सर्वांनी या. 31 अध्याय लिहून पूर्ण झाले. आणि काही तिथले जे पंडित आहेत त्यांनी नंतर पुन्हा आक्षेप घेतला की तुम्ही एकटं कोण ठरवणार की प्राकृतामध्ये काशिकसारख्या क्षेत्रामध्ये लिहू द्यायचं, आम्हाला हा ग्रंथ अमान्य आहे, हा नदीमध्ये फेकून द्या. विद्वानांना काहीतरी मान्यता इतरांची मिळाली आणि असं ठरलं की एकनाथ महाराजांनी लिहिलेला हा एकनाथी भागवत जो ग्रंथ आहे, 11 स्कंधावरची जी टीका आहे ती नदीमध्ये टाकून द्यायची. गंगेमध्ये तो ग्रंथ फेकून देण्यात आला. गंगा मातेनं हजारो लोकांच्या साक्षीनं वरच्यावर झेलला आणि त्यावेळी सगळीकडे जय जयकार झाला. आणि मग सर्वांना नाथ महाराजांचा अधिकार कळाला की नाथ महाराज हे सामान्य संत नाही आहेत. राजापर्यंत बातमी गेली, काशी नरेशापर्यंत बातमी गेली, आणि काशी नरेशानं सांगितलं, ज्या महात्म्याचा हा प्रताप आहे, आपल्या राजमार्गावरून सोन्याच्या अंबारीमध्ये त्याची मिरवणूक काढा. नाथ महाराजांच्याकडे निरोप आला आणि नाथ महाराजांनी त्यांना नम्रतेनं नकार दिला. एकनाथ महाराजांनी सांगितलं, हा जो चमत्कार घडला हा माझ्यामुळे घडलेला नाही आहे, हा या ग्रंथातल्या तत्त्वज्ञानामुळे घडलेला चमत्कार आहे. त्यामुळे माझी मिरवणूक काढू नका, या ग्रंथाची मिरवणूक काढा. आणि काशीसारख्या संस्कृत प्रधान क्षेत्रामध्ये एकमेव आपला मराठी असा ग्रंथ आहे की जिथे हत्तीवरून त्याची मिरवणूक निघाली, तो म्हणजे एकनाथी भागवत. त्या एकनाथी भागवताला मागच्या वर्षी 450 वर्ष पूर्ण झाले. जयंती मागच्या वर्षी आपण पैठणला मोठा कार्यक्रम केला, लाखो लोकांनी सोशल मीडियावर सुद्धा तो कार्यक्रम पाहिला. म्हणजे एकनाथी भागवताला 7 दिवस आणि 7 रात्र त्या परिसरामध्ये हत्तीवरून मिरवणूक त्या ठिकाणी काढली. आणि त्याची आठवण म्हणून आपण पैठणला एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढली. एकनाथ महाराजांनी आपल्याकडनं हे करून घेतलं. त्यामुळे या ग्रंथाची सुरुवात भरत राजाच्या वैराग्यापासून आहे आणि शेवट जो आहे हा श्रीकृष्ण परमपदवीपर्यंत आहे. या ग्रंथाचं महत्त्व सांगत असताना नाथ महाराज म्हणतात, हे भागवत नव्हे नव्हे अज्ञानासी निज पव्हे, भवाब्धी तरावया भजन भावे, महानाव देवी निर्माण केली. हे भागवत म्हणजे नुसतं भागवत नाही आहे, अज्ञानी लोकांच्यासाठी पव्हे म्हणजे पाण्याचा स्रोत आहे. ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या माणसाला पाणी मिळत नसेल आणि अचानक त्याला तो डोह तिथे सापडावा आणि मग त्याला पहिलेच शांती मिळावी की मला पाणी मिळणार आहे आणि पिल्यानंतर तर शांती आहेच आहे, तसं हे भागवत आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, या भवाब्धीतून म्हणजे या संसार सागरातून तरण्यासाठी एकनाथ महाराजांनी ही उपलब्ध करून दिलेली नाव आहे. म्हणून अशा भागवताचं महत्त्व एकनाथ महाराजांनी 31व्या अध्यायामध्ये उद्धृत करून सांगितलेलं आहे. या ग्रंथाचं फल काय? एकादश संग्रह जो करी, श्रीकृष्ण तिष्ठे त्याचे घरी, जो एकादशाची श्रद्धा धरी, ज्ञान त्या माझारी स्वये रिघे. नाथ महाराजांनी सांगितलं आहे या ग्रंथाची फलश्रुती सांगताना की हा ग्रंथ ज्यांच्या घरामध्ये आहे